सोलापूर शहरामध्ये एक वादळ तयार झालंय. कारण हे 7 जे विषय होते ते विषय बघितल्यानंतर सगळ्यांना असं वाटत होतं की आता मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक बोलून गेले, सध्या 100 नगरसेवक आले आणि विकासाचा गाडा सुरू झाला. 7 विषय बघितल्यावर असं वाटलं की आता इंद्रभवनला सुद्धा चाकं लावून कुठेतरी घेऊन जातील का काय, अशा पद्धतीचे ठराव आता ह्याच्या पुढच्या काळात महापालिकेच्या सभागृहात येणार आहेत का काय. पण काल महापौर साहेब, तुम्ही काळे साहेबांनी, अध्यक्षांनी आम्हाला बोलवलात, चर्चा केलात आणि त्यामध्ये तुम्ही आवर्जून सांगितलं की या 7 विषयामधले जे शाळेचे विषय आहेत त्याचे कोणतेही आरक्षण आम्ही न बदलता तिथले घेत नाही. आणि जे 7 रस्त्याचा विषय आहे आणि नवी पेठमध्ये जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्या 2च विषय आम्ही घेतोय. हे 7 मधले 2 विषय येण्यामध्ये खऱ्या अर्थानं मला ज्यांचं अभिनंदन करावं लागेल तर ते म्हणजे सोलापूरचे जे पत्रकार आहेत, ज्यांनी ही बातमी अतिशय जोमाने लावून धरली की या जागा विकसित केल्या नाही. म्हणजे करत असताना सगळ्यांचा विचार केला पाहिजे आणि त्यामध्ये ज्या ज्या युट्यूब चॅनलनी, ज्या ज्या पत्रकारांनी खरं तर दोन्ही बाजू समजून घेऊन बातम्या लावल्या त्याचा खऱ्या अर्थानं हा इम्पॅक्ट आहे. आणि त्या 7 पैकी मग 2च जागा या सभागृहात. कदाचित महापौर साहेब तुम्ही बोलत असताना आपल्याला जवळपास 28 ते 30 जागा आपल्याला डेव्हलप करायला काय हरकत नाही. ज्या आम्हाला कळाल्या त्या 7 आहेत. लोक आपण सगळेजण मिळूनच करणार आहे. 28 ते 30 जागा अजून आहेत. पण त्या करत असताना आपण आयुक्त साहेब, महापौर साहेब एक गोष्टीचा विचार केला पाहिजे की कुठल्या शाळा आहेत का. तुम्ही 7 विषयानंतर 2 मला वाटतं अजून 2 विषय दिले होते. शाळा क्रमांक 6 आणि 12 हे आयुक्त साहेबांना तुमच्या ठरावात नव्हत्या, पण महापौर साहेबांनी काहीतरी ते व्हिजिट करून त्या जागा दाखवल्या. रिझर्वेशन निघाले, विषय संपला ना तो. ऐका, आजच्या तुमच्या विषय आहे समज गैरसमज नको मुद्द्यावर बोलवू कशाला. आपली जी 2 आहेत ना, 2 वर विषय आला असता तर 7 वर चर्चा झाली नसती. विषय येताना 7 वर आलाय आणि चर्चा 2 वर होतीये म्हणून बोलावं लागतंय. आनंद आहे की तुम्ही चांगला निर्णय घेतला, तुम्ही त्या 2च जागा विकसित करण्याचा. पण हे करत असताना आम्ही एकमताने करताना आमचं असं म्हणणं आहे साहेब, त्या 7 पैकी उरलेल्या 5 जागेला पुढे सुद्धा मान्यता नाही. नाहीतर असं म्हणाल की आता तात्पुरती 2 घेतली आहे आणि तुम्ही परत भविष्यात आम्ही ते करणार आहे. त्याच्यावर आरक्षण आहे, शाळा आहे, ग्राउंड आहेत, तिथं कुठेही आम्ही त्याच्यासाठी समर्थन आज नाही, उद्या नाही आणि कधीही करणार नाही. आम्ही विकास कामात तुमच्या सोबत आहे, पण सोलापूरकरांवर कुठेही अन्याय होणार असेल, कुणाच्या हक्काच्या जागा जाणार असतील, खेळाला ग्राउंड नाहीत, कशा पद्धतीने तुम्हाला माहित आहे आपल्या शहरामध्ये अजून बऱ्याचशा पर्याय आहेत आपल्याकडे. तुमच्या अजून तुम्ही 28 जागा म्हणताय. आपण चर्चा केली, आता गणेश दादांनी सांगितलं की प्रत्येक प्रभागात द्या. वास्तविक साहेब, आपले जगात नागे महानगरपालिकेचे बंद झाले. प्रत्येक हायवेला सोलापूर शहराच्या प्रत्येक रस्त्यावर आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागा आहेत, त्या सुद्धा तुम्ही बीओटीवर काढू शकता. आयुक्त साहेब, ते एवढे मोठे आहेत. पुणा नाक्याला आपल्या एकरच्या वरची जागा आपल्याकडे पुणा नाक्याला आहे, हैदराबाद रोडला आहे, विजापूर रोडला आहे. अशा जागा की जेणेकरून तिथं नवीन काही कॉम्प्लेक्स उभं करता येतील, हॉटेल्सला भाड्याने देता येतील, ते बीओटीवर काढता येतील. त्या गोष्टी करा. त्या शहराच्या बाहेर आहे आणि त्या बऱ्याच दिवसापासून पडले, तिथं अतिक्रमण व्हायला लागले. आपल्या जगात नाक्यावर तर चुकीचे प्रकार झालेत. आयुक्त साहेब, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तिथं दारू पिली जाते, कारण तिथे बिल्डिंग बांधलेली आहे. तिथं चुकीच्या पद्धतीने लोक रात्रात बसतात, वेगवेगळ्या पद्धतीने तिथं पोलीस कारवाई सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे अशा जागा आयडेंटिफाय पहिला केल्या पाहिजे होत्या की ज्याच्यानी सर्वसामान्य नागरिकांवर कुठलाही इम्पॅक्ट होणार नाही आणि महानगरपालिकेच्या आर्थिक ह्याच्यामध्ये भर होईल. अभिनंदन या गोष्टीसाठी आहे की तुम्ही ते विषय बाजूला घेतले, पण सर याच्या पुढच्या काळामध्ये ते आले नाही पाहिजे. सुरुवातीला बोलत असताना खरं आहे, जर हे आंदोलन झालं त्याच्यामुळे शहराची जे विकसित आपल्याकडे येणार आहेत त्यांची मानसिकता बिघडू शकते. पण साहेब, ह्याच्या आधी जे ऑलरेडी जे प्रोजेक्ट झालेले आहेत बीओटीवरचे, ते प्रोजेक्ट अजून आपण पूर्ण करू शकलो नाही. ज्या लोकांनी पैसे लावलेत त्या लोकांना त्यांचा मोबदला अजून मिळालेला नाही. उदाहरणार्थ पुन्हा नाक्याला जे पंदे साहेबांच्या माध्यमातून बिल्डिंग बांधली आहे तर अजूनही त्याचं टॅक्सेशन होत नाही, त्याचं भाडं मिळत नाही आणि उरलेल्या बिल्डिंगला अजून सुद्धा ज्या विकसित केलेल्या माणसांना फायदा मिळालेला नाही. ती सेम परिस्थिती बालिवेसला आहे. आनंद नेता दादांनी सांगितलं आता, बालिवेसला जी काही आपली चंडगेनी एक बिल्डिंग बांधली आहे आणि तिथं मला वाटतं दवाखान्याचं आरक्षण होतं. आयुक्त साहेब, आपण तिथं बिल्डिंग रेडी असून सुद्धा आपण पोझिशन घेत नाही. या काही तांत्रिक अडचणी आहेत, पण जर तुम्ही
ज्यांनी पैसे लावलेत त्याच्या बाजूने पण थोडासा विचार केला पाहिजे. कारण एखादा माणूस 10 कोटी 15 कोटी रुपये जेव्हा तिथे इन्व्हेस्टमेंट करताय तर त्यावेळेस त्याही माणसाचा विचार दादा सुद्धा आपण करणं तितकंच योग्य आहे. मला आयुक्त साहेबांना, महापौर साहेबांना विनंती आहे की ते 2 प्रोजेक्ट त्याच्यामध्ये महापालिकेचं आर्थिक नुकसान तर व्हायलाय, पण ज्यांनी आपल्या सोबत आले त्यांचं अधिकचं नुकसान व्हायलंय. तर त्या प्रोजेक्टच्या बाबतीत सुद्धा महापौर साहेब आपण नजीकच्या काळात घ्यावा की जेणेकरून मग नवीन लोक येतील आपल्याकडे. जुन्या लोकांना आपण मदत करत नाही, नवीन लोकांना काय आश्वासित करणार की जुने लोक जे अडकले त्यांना तुम्ही एकदाही फायदा देत नाही, त्यांचं नुकसान आर्थिक होत आहे आणि नवीन लोकांना. तर माझं असं म्हणणं आहे की जुन्या लोकांनाही तुम्ही मदत केली पाहिजे. नवीन ज्या जागा तुम्ही आता आणणार आहे त्यामध्ये त्या 2 जागा आहेत त्याचा परत एकदा प्रॉपर जेव्हा डीपीआर तयार होईल किंवा त्याचे काही एस्टिमेट पासून सगळं प्लॅन सहित जे होईल ते या सभागृहासमोर आलं पाहिजे. शेवट निर्णय आपण सभागृह म्हणून घेतोय, पण ते आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत आणि कॉन्ट्रॅक्टर ठरला नाही असं मी अपेक्षित ठेवतो. कारण काय माहित नाही ते गुजरात होते कुठले काय म्हणलं आपलं नाव शहा, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर ठरला नाही असं समजून आपण जाऊ. माननीय बापूसाहेब, आम्ही एवढं 5 वर्ष ऐका की मला काय याच्यावर शंका आताच घ्यायला शंका नाही घेतली, आम्ही ठरला नसेल असं म्हटलं आहे. तुम्हाला विश्वासात घेऊन द्यावं. ठीक आहे, आमचं एवढं 500 बहुमत असतं ते तुम्हाला लक्षात घ्यावं. नाही तुमचं 500 मी सुरुवातीलाच बोललो मनामध्ये अजिबात अजिबात घेऊ नका. मी म्हंटलो काय तुमचं 500 बहुमत असल्यामुळं इंद्रभवनला चाकं लावून तुम्ही फक्त नेणार नाही याची गॅरंटी द्या. हीच सांगतो ना, नाहीतर इंद्रभवन मध्ये पण हॉटेल करायचं ठरलं तर होऊ शकतंच ना. बोला. नको ऐका, माझं म्हणणं आहे एक मतानं जर करायचं असेल तर हे 5 विषय सभागृहात परत येणार नाहीत याची काळजी आपण घ्यावी. आणि महापौर साहेब अजून अन्य ज्या मी जागा सुचवलेल्या आहेत आणि अजून बरेच सदस्यांना सुद्धा अशा जागा माहीत असतील त्या पिओटीला त्या लोकांसाठी पण माहिती घ्यावी आणि नवीन प्रोजेक्ट करावे एवढीच करतो आणि थांबतो. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.